बिघडलेल्या शेंगदाणा चिक्कीचे लाडू. तर चला मग दाखवते मी तुम्हाला कसं काय काय झालेलं ते. खरं तर मला करायची होती शेंगदाण्याची चिक्की, पण काही गडबड झाली त्याच्यामध्ये, मला काही ते समजलं पण नाही. तुम्हाला समजलं तर नक्की कमेंट करून सांगा. तर झालं असं की मला काय आज जास्त स्वयंपाक नव्हता करायचा. आज इथं आता वार चालू झालेत, आज मंगळवार आहे, आज काही गॅसवर तवा ठेवायचा नव्हता. म्हणून म्हटलं चला आज जास्त काही स्वयंपाक नाही, आज काही वरण भातच बनवलेला. मग म्हटलं आता वेळ आहे तर आता बनवूया म्हणून. सारखाच माझा मुलगा मागं लागलेला, मला शेंगदाण्याची चिक्की पाहिजे, त्याला शेंगदाण्याची चिक्की लाडू आवडतात. मग आत्तापर्यंत मी फक्त लाडूच बनवत होते, चिक्की काही मी कधी बनवली नव्हती. माझा हा पहिल्यांदा ट्राय करायला लागलेले. त्याच्यासाठी माप असं घेतलं होतं की 1 वाटी शेंगदाणे झालते आणि अर्धी नाही, बरोबर तेवढीच वाटी, पण सपाट वाटी गूळ घेतलेला. मग आता गूळ मी कढईमध्ये घातला, गॅस पण कमी करून ठेवलेला मी. आणि इकडं तूप कढईला म्हणते सॉरी पोळपाटला पण लावून घेतलं. इकडं मला असं वाटलं की गूळ जास्त म्हणजे करपतोय का काय, कारण त्याचा असं वास यायला लागलेला. म्हणून मी त्याच्यामध्ये पण थोडं तूप टाकलं. पहिल्यांदा हे करून बघितलं, म्हटलं त्या तार वगैरे येतं का, कारण पाक पण मी आतापर्यंत काही कधी कुठला केलेला नाही. पहिल्यांदा केला ते एकदम असं रबरासारखं झालेलं, एकदम असं चुई टाईप झालेलं. मग मी परत थोडा गरम केला, दुसऱ्यांदा केला त्यावेळेस ते काचेसारखं झालेलं, म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर ते तुटला. म्हटल्यानंतर मग म्हटलं बहुतेक पाक झालेला आहे. मग मी शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले पोपाटवर. नंतर काढल्यानंतर हे आता थोडं थोडं कडक व्हायला लागलेलं, पण जसं मी ते सपाट करायला घेतलं लाटण्याने तर ते काय झालं नाही. ते मला हाताने व्यवस्थित करायला लागत होतं, सेट झालं नाही बहुतेक ते. मग तर काय चाकूने पण त्याला काही चिरा पडत नव्हत्या, सगळा सुट्टा व्हायला लागलेला. बहुतेक पाक कच्चा असावा असं मला वाटतंय, कारण शेंगदाणे गुळाच्या पाकामध्ये काही जाम घट्ट झालेले नव्हते. नंतर परत एकदा कढईमध्ये घालून ते मिश्रण गरम केलं. नंतर पोळपाटच्या ऐवजी ताटामध्ये थापलं, पण ते थापताना तो सुद्धा काही झालं नाही. ताटामध्ये सुद्धा ते काही व्यवस्थित झालं नाही, सगळा शेंगदाणा सुटत होता. आता काय गडबड झाली हेच मला काही समजेना. पण मी खाऊन बघितलं, चवीला तर छान लागत होतं, एकदम शेंगदाण्याची चिक्कीसारखंच लागत होतं, एकदम कुरकुरी आणि असं क्रंची झालेलं. मग मी असंच डब्यात भरून ठेवलं. म्हटलं असू दे, ठीक आहे, असं नाही खायचं, चिक्की नाही झाली तर ठीक आहे, आपण असंच खाऊ. नंतर म्हटलं आता हा काढलेला पसारा भांड्याचा सगळा करून ठेवूया. आता बाहेर बसलेली मी, त्याची काही वडी पडली नाही, ते सुट्टं झालं. बहुतेक पाक कच्चा राहिला असेल किंवा मिश्रण पूर्ण थंड झालेलं त्याच्यामुळं झालं असेल मे बी. पण म्हटलं मग आता बाहेर बसलेली मी जाऊन, म्हटलं जाऊ दे, पहिल्यांदाच ट्राय केलेला, झालं आपल्याकडून ते बिघडलं. परत बसल्या विचार आला डोक्यात की माझ्या मी जर ह्याचे जर लाडू बनवले तर ते कसे होतील, म्हणून आता ते करायला बघ. हा स्वयंपाकाचं काम नाही म्हणून उगाचच हे सगळं असं काहीतरी काम हे बारीक केल्यानंतर 2 चमचे थोडेसे ह्याच्यामध्ये मी तूप पण घातले वर बारीक करताना, थोडंसं ह्याच्यामध्ये 2 चमचे घातले, जास्त नाही घातलं. लाडू छान वळायला येत होते याचे. याची चव आहे ना, सेम शेंगदाण्याची चिक्की खाल्ल्यासारखी लागते, छान होतात. कधी तुमच्याकडून पण असा कधी पाक वगैरे काही शेंगदाण्याची चिक्की बिघडली तर तुम्ही हे नक्की ट्राय करा, छान होतात. झालं बा बनव एकदा, खरंच चांगलं झालं लाडू. मला वाटलं नाही, मला वाटलं आता ह्याचं पण असं काहीतरी बिघडून जाईल, पण नाही, छान झाले. पुन्हा एकदा डब्यात भरून ठेवलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हेही सांगा.